जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृतोत्ताय श्रीधराय नमो नमः। राम राम राम। सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम आणि संत चरणांच्या ठिकाणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत राम। बंधूंनो, अनेक दिवसांच्या प्रयासानंतर आजचा परमपूज्य परमहंस परिवार जकाचार्य वैराग्यमूर्ती आणि अग्निवत आपलं जीवन केवळ दुसऱ्याच्यासाठी ज्यांनी परहितार्थ वेचलं अशा दिव्य आत्म्यांचं आज स्मरण म्हणजे संत महिमा। अर्थात महिमा वर्णन करण्यासाठी श्रद्धासंपन्न, विश्वाससंपन्न, आस्थासंपन्न एक हृदय असावं लागतं। ती दोन प्रकारची हृदय असतात। एक त्रिविध तापाने पोळलेलं, म्हणजे धर्माच्या वाटेवर ज्यानं प्रामाणिकपणे संसार केला त्याला उपरीत येते, धर्मप्रिय होतो आणि धर्मप्रिय झाल्यानंतर स्वधर्माच्या वाटेवरून घेऊन जाण्यासाठी एक संतच आश्रय आहेत। त्यांना माऊली सुद्धा म्हटलेलं आहे राम। दुसरा मार्ग म्हणजे आहे अतिशय जन्मोजन्मीचा पुण्यवंत असेल त्याला एक संत संघ घडतो, आणि तिसरा जर कुणी असेल तर ती त्यांची कृपादृष्टी असते। मग ते पाप्याला पुण्यवंत करतील, चोराला सज्जन करतील, दुष्टाला श्रेष्ठ करतील। ही त्यांची विशेष कृपा। म्हणून आज संत महिमा म्हणजे ज्यांचं वर्णन करता येत नाही त्यांचं वर्णन करायचं। अलक्ष्याशी लक्षी असा कोण आहे तर ते एक संत आहेत। अर्थात जो परमात्मा आपल्याला दिसत नाही, जो श्रीहरी संपूर्ण चराचराला उदयास्तापासून दिवस रात्र अखंड त्यांचा सांभाळ करतोय, तो श्रीहरी दिसत नसला तरी ज्यांना दिसला त्यांचं नाव संत आहे। नारायण समर्थांनी संतांची व्याख्या करताना सांगितले की कधी वृत्ती जो संत तो संत जाणा। अर्थात ज्याच्यापाशी गेल्यानंतर आपली वृत्ती शांत होते, आपण गतव्यता होतो, उदासीनता जाते, गंभीरता जाते आणि प्रसन्नता येते। परंतु विशेष संतांचं लक्षण, अतिविशेष संतांचं लक्षण जे अवर्णनीय आहे, पण जवळ गेलेला ते अनुभव परिपूर्ण त्याच्या अनुभवामध्ये उतरतं, आणि ते लक्षण म्हणजे हे मोक्षाचे दाते आहेत। आपला स्वभाव पाहत नाहीत, आपला टिकाव पाहतात। का तर त्यांची व्याख्या ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, पुढे म्हणतात भावातीतम त्रिगुणरहितम, पुढे अखंड मंडलाकारम। अरे श्रुतीने खूप त्यांच्या व्याख्या केल्या। म्हणून असे जर संत जगात नसते तर गुरुदेव म्हणते जलमरता संसार। आणि हे खरं आहे, भगवंताला सुद्धा भक्तापेक्षा संत प्रिय आहे। भक्तापेक्षा, कारण भक्तासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो, बरं, अवतार घ्यावा लागतो आणि कष्ट पडतात भगवंताला भक्तासाठी। संतासाठी कष्ट नाहीत, संत भगवंताचं कार्य करतात। म्हणून संत म्हणजे साक्षात भगवंतच आहेत हे ज्याच्या अंतःकरणामध्ये दृढ झालं तो आपल्याला सुद्धा देहबुद्धीनं पाहत नाही आणि संतांना सुद्धा देहबुद्धीनं पाहत नाही। का? ज्ञानमार्गाचा असेल त्याला आत्मबुद्धीमध्ये स्थिर करतात, आणि भक्ती मार्गाचा असेल तर त्याला प्रेमामध्ये स्थिर करतात राम। पण तरीही ज्यांचं वर्णन करता येत नाही, मग ज्यांचं वर्णन करता येत नाही त्यांच्याच वर्णनाने ही ग्रंथ भरलेले आहेत।
मग ते प्राकृत असतील, वैदिक असतील, पण भरून पडलेले आहेत. जगात संत का आले? त्यांना माहीत आहे गर्भामध्ये राहावं लागणार आहे, लोकांची निंदा नालस्ती सहन करावी लागणार आहे, लोकांच्याकडून अपमान सहन करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे अगदी एकदा ऐकलं, प्रेमानंद महाराज म्हटले, कुत्र्याला सुद्धा प्रेमानं तुकडा टाकतात, पण आम्ही भिक्षेला गेलो तर आमची झालेली हेळसांड ही आम्ही चेहऱ्यावर आणत नाही, पण आसनावर बसतो तेव्हा भगवंतापाशी नक्की मांडतो. राम. मग हे संत असे भगवत कार्यात का अवतरित होते? त्याचं उदाहरण बुडते हे जन देखवेना डोळा. लोकांच्या हाल, अपेष्टा, अज्ञान, दुःख हे त्यांना सहन होत नाही, हे त्रिवार सत्य. पण ज्यावेळेस अशा संतांचा अवतार होतो त्यावेळेस पहिल्यांदा कोणाला आनंद होत असेल तर साधकाला, सज्जनांना, भक्ताला. आणि जसं सूर्य उगवल्यानंतर अंधाराला जा म्हणावं लागत नाही, त्याप्रमाणे ज्यावेळेस संतांचा अवतार होतो पृथ्वीवर त्यावेळी भक्ताच्या अज्ञानाला जा म्हणावं लागत नाही. जणी साधने विन सन्मार्गी लागे, बिना साधनेचं त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मप्रकाशाचा उदय होतो. ज्योतीतून एक वेगळी ज्योती प्रकटते. आणि ती त्याच्या स्वानंद स्वरूपाला भेदून जाते, परमानंद स्वरूपाला भेदून जाते, सच्चिदानंदाला भेदून जाते. बस हेच संतांचं कार्य आहे. थोडक्यात सांगायचं समर्थांच्या भाषेत किंवा श्रीधर स्वामींच्या भाषेत सांगायचं तर संत वसंतवल्लोक हितम चरंतः, अर्थात वसंत ऋतू आला की वाळलेल्या झाडाला नवी पालवी फुटू लागते. मग विचार करा, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये संपूर्ण वृक्षांना पाणी कोण घालायला जातो? समर्थांच्या भाषेत बसके एवढे बिंब धरिले आकाश, एवढासाच सूर्य पितळी एवढा आहे, जगाला प्रकाश देतो. वसंत दिसायला तर दिसत नाही, परंतु संपूर्ण चराचराला पालवी फुटून, मोहर फोडून फळाची अनुकूलता देतो, फळाची. अगदी असंच हे संतांचं कार्य आहे. म्हणून स्वामींना असं सांगायचे की जसा वसंत ऋतू वाळलेल्या झाडाला सुद्धा नवी पालवी फुटवतो, अर्थात नवजीवन प्राप्त करून देतो, त्याप्रमाणे अज्ञानी, हताश, निराश, दुःखी, कष्टी अशा जीवाना संत शांतीची, प्रेमाची पालवी फोडतो. बंधूंनो, त्याप्रमाणे संतांच्या सानिध्यानं अगदी कोमेजलेली मन फुलू लागते. दुरावलेली मन, होरपळलेली मन, भाजली गेलेली मन, दुष्टावलेली मन त्यांना एक सुखाची अशी आश्रयभूत एक स्थानप्राप्ती होते. राम. म्हणून निराश झालेल्या माणसाला सुखाची जर नवी पालवी कुठं फुटत असेल तर फक्त संत चरणावर. तुकोबाने सांगितलं, तुम्ही संत माय बाप काय पती कीर्ती वाणो. अगाध महिमा संतांचा प्रत्येकानं उल्लेख केला, परंतु जेवढं तुकोबरायाने संतांच्या बद्दल गायलं आणि नामाबद्दल गायलं, आपल्या इष्टदेवतेबद्दल गायलं, तेवढे दुर्लभ आहेत. कसं असतं संतांचं जीवन? तर स्वतःला ताप झाला तरी हरकत नाही, पण दुसऱ्याच्या दुःखे दुखावतो, दुसऱ्याच्या सुखे सुखावतो आणि आपल्या पदरचं, गाठीचं तप, साधन, पुण्य, धन, तन, मन सर्व घालून त्याच्या स्वभावाकडे न पाहता त्याच्या उद्धाराकडे पाहते. जसं अग्नीपाशी लोणी घेऊन गेल्यानंतर, अग्नीची ताप लागल्यानंतर लोणी जसं विरघळतं
आणि त्याचं तुपात रूपांतर होतं. पण सज्जनांचं तसं नाही. सज्जनांचं, संतांचं, साधकांचं, गुरूंचं, ऋषीमुनींचं हे हृदय तसं नाही. त्यांचं हृदय सत्पुरुष म्हणते, त्यांचं हृदय असं असतं की दुसऱ्याला ताप झाला म्हणजे त्यांचं हृदय द्रवू लागतं. आणि त्यांच्या हृदयातल्या आपुलकीचा, प्रेमाचा, परहिताचा सुगंध त्या समोरच्याला आपोआप येऊ लागतो. जसं लोण्याचं रूपांतर तुपात झालं, तूप कडलं, लोणकडी तूप कडलं की सगळ्या घरामध्ये सुगंध पसरतो. मग ते तूप देवतांना वंदनीय आहे, देवतांना पुष्ट करतं, जीवांना पुष्ट करतं, निरोगता देतं. त्याप्रमाणे संतांचं जीवन आहे. राम स्वामींना आपल्याला असं म्हणायचं की लोणी मृदू असतं खरं, पण लोणीच तूप होतं. तरी सुद्धा दोघांची एकमेकाशी बराबरी केली जात नाही. का तर लोणी कदाचित बिघडेल, लोणी कदाचित बिघडेल, पण तूप कधी बिघडत नाही. जेवढं जुनं तूप तितकं ते गुणयुक्त असतं. तसा जेवढा भगवतप्राप्त, ज्ञानप्राप्त, एकांतवासी, उदासी, ब्रह्मनिष्ठ असा संत ज्याच्या जीवनामध्ये उतरला, ज्यानं त्या संतांचं अवलंबन केलं, खरं तर तो परमभाग्याचा मानला जातो. म्हणून समर्थांनी संत लक्षणं सांगताना त्यांचं स्वतःच हृदय द्रवीभूत झालेलं होतं. आणि ते हृदय द्रवीभूत असं होतं जसं लोण्याची उपमा दिलेली आहे, जशी सागराची उपमा दिलेली आहे की सागरामध्ये जी घाण टाकली जाते ती लाटेनं किनाऱ्यावर आणली जाते. तसं आपल्यामध्ये सत्वरज तमाची जी काही घाण असते ते हे महापुरुष हळूच बाजूला काढून टाकतात. आणि समुद्र जसा स्वच्छ दिसतो तसं आपलं अंतःकरण त्यानं स्वच्छ दिसतं. तुकोबाने म्हटले, जसं गंगेसारखं निर्मळ ज्याचं हृदय आहे त्याला मंदिरामध्ये जायची गरज नाही, साधन तप करायची गरज नाही, मग केवळ संत संग करायचा आहे. म्हणून बाहेरच्या गोष्टीचं साम्य तसं खरं अर्थानं करता येत नसलं तरी सुद्धा गंगा माता एवढी पवित्र आहे की तिचं स्नान केलं, पान केलं, स्पर्श केला की पापाची निवृत्ती होते असं शास्त्र म्हणतं. आणि स्वानुभवी सुद्धा तेच सांगतात. किंवा चंद्र जसा संपूर्ण उष्णता हरण करतो, उष्णतेचा नाश करतो, आणि पौर्णिमेचा चंद्र विशेष आल्हाद आणि औषधीला पुष्ट करतो. किंवा दैन्य, दारिद्र्य, दुःख, अपेक्षा, अडचण, उणीव ह्या सगळ्या उणीवा कल्पवृक्ष घालून टाकतो. समर्थ म्हटले ना, घरी कामधेनू पुढे ताक मागे. हा संतांच्या कल्पवृक्षाखाली असून सुद्धा जर स्वतःला दरिद्री समजत असेल तर नक्की समजायचं की ते त्याचं पाप आहे, जे त्याला पुन्हा संतांच्याकडून परतवून माघारी घेऊन जाणार आहे. का संत तुमचा संसार सुखाचा करायसाठी नसते, ठीक आहे ना. संसार दुःखमूळ म्हटलेला आहे, सुखाचा संसार करण्यासाठी नाही, आनंदाचा संसार करण्यासाठी आहे. संसार तुम्ही करता आणि त्यांच्या शरणागतीनंतर करता, त्या दोन्हीचा फरक असा आहे. तुम्हाला संसार दुःख देतो आणि संतांच्याकडून ज्यावेळेस आपण अनुग्रहित होऊन त्यांच्या आज्ञेनुसार चालतो तेव्हा तो संसार आपल्याला आनंद देऊ लागतो. का त्यातून ते माया काढून घेतात आणि ममता, म्हणजेच माया, ममता एक काढून घेतात, माया काढून घेतात.
आणि अहंता काढून घेते. हा मी आहे आणि हा माझा आहे, हे दोन भाव काढून घेते. तोच संसार जो दुःखदायक होता तो आनंददायक होतो. तर अर्थात काय होतं, तर आपला विवेक जागृत होतो, आपलं वैराग्य जागं होतं. हाच त्यांच्या संगतीचा विशेष परिणाम आहे. आणि अखंड निर्भयता राहते, अखंड प्रसन्नता राहते. बंद डोळ्यानंच आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ लागतं. आणि ज्यावेळेस आपण सहजावस्थेत मोडतो तेव्हा त्यांच्याच प्रमाणे संपूर्ण चराचरामध्ये भगवंताचं उघड्या डोळ्यानं दर्शन होऊ लागतं. हे प्रत्येकाचे परिणाम आहेत. आणि म्हणून आपल्या शिष्याला पूर्णत्व आलंय असं समजलं की त्याचा एकांत घालवतात आणि त्याला लोकसमाजामध्ये पाठवतात, तीर्थाटनाला पाठवतात, त्याला भ्रमंतीला पाठवतात, त्याला भिक्षेला पाठवतात. जसं समर्थ म्हटले, सोये भक्तीने राम रूप पाहे. राम पण संतांचं हे विलक्षणता, अशी विलक्षणता ज्यानं अनुभवली त्याला पहिलं काय वाटत असेल तर माझं पाप गेलं, माझे ताप गेलं, माझं दैन्य गेलं, माझं दारिद्र्य गेलं, माझं दुःख गेलं. त्याची कारण काय, तर वासनेच्या जगात वासना धरून आलो होतो, आता वासना उपासनेनं नष्ट केली आणि मी निस्वार्थी झालो. हा सुंदर त्यांचा अनुभव. मी निस्वार्थी झालो. मग स्वार्थाची पूर्णाहुती संतांच्या चरणावरच होते. बाकी आपल्या साधन तपस्यानं फक्त तो केवळ प्रयास असतो. मित्रांनो, स्वामींचं म्हणणं असं, दुःख सर्वही संत समागमाने नष्ट होतं. सगळ्या प्रकारची दुःख संत समागमाने नष्ट होते. रामायणामध्ये तुलसीदासांनी हेच वर्णन केलं आहे की बिनहरी कृपा मिलई नाही संत. का, तर त्यांना माहिती आहे सगळ्या व्याधीचं मूळ काय आहे, तर अहंकार. आणि त्याचा नाश त्यांच्या चरणावर होतो यात संशय धरू नका, असं स्वामींचं मत आहे. का, आपल्याला स्वामी पुढे सांगतात, संत विश्रांतीची विश्रांती, खरी विश्रांती तिथे आहे. आळशी प्रमादी असा जरी जीव त्यांच्या चरणावर आला तरी तो त्यांच्या आज्ञेनं प्रसन्नतेनं उत्तम सेवक म्हणून पुढं भगवतप्रिय होतो. आळशी प्रमादी जरी असला तरी, विषयी कुटील कपटी असला तरी सुद्धा तो सज्जन होतो. अर्थात संतांचं मत असं आहे, भगवंतासारखं अपिचेत सुदुराचार, तू किती पापी आहेस, तू पूर्वी काय केलंस मला ते सांगू नकोस, आलास तू टिकून राहा. का, तर पहिली गोष्ट, ज्याचे परत्र नाही धड, समर्थांच्या भाषेत ज्याचा संसारच सरळ नाही त्याचा परमार्थ कसा सरळ होईल. म्हणजे जो संसारातच धर्माच्या वाटेनं चालला नाही तो परमार्थात सुद्धा अधर्मच करणार आहे. का, तर गुरुभक्तालाच किंवा सज्जनांनाच किंवा उपासकालाच तो तुच्छ लेखू लागतो आणि स्वतःला श्रेष्ठ लेखतो. थोड्याशा धनामुळं, थोड्याशा सेवेमुळं, कशामुळं तरी पण तो स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि त्यांच्या उणिवा, सज्जनांच्याच उणिवा दुर्जनांच्या कानापर्यंत घालतो. खऱ्या अर्थानं जो शरण गेला त्याच्यात एक बी उणीव नसते. कारण पूर्ण समर्पण हे सापाच्या कातणीप्रमाणे असतं. जसं साप आपल्या कातणीकडे कधी पाहत नाही तसं शरण गेलेला आपल्या दुर्गुणाकडे कधी पाहत नाही. ठीक आहे, जे काय असेल ते आता हे स्वामींचं आहे. मोसम कोण कुटील खल कामी, मोहे कपट छल छिद्र न भावा. येथे सर्वही प्राणीमात्राला विश्रांती मिळते. कुठे, संत चरणावर. म्हणून तुम्ही संत मायबाप, जसं गडावर म्हटलं जातं, रामदास गुरु माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. एवढेसे बटूक आहेत आणि आनंद घेतात, अनुभव घेतात. तीच मोठी झाली की गुरुचरणाला, संत चरणाला, समर्थ चरणाला घेऊन भिक्षेसाठी निघतात. हा काय ते भिक्षेचे शोक, अद्भुत. कारण समर्थांच्या लेखी असा आहे, जो भिक्षा करून काही दिवस साधन तपस्या करतो त्यालाच खऱ्या अर्थानं जग कळतं आणि
स्वतःची ओळख होते. ठीक आहे. ज्ञान विज्ञान संपन्न हा, त्याला स्वतःची आणि जगाची ओळख होते. का? तर ती भक्तीची फलश्रुतीच आहे. स्वतःची ओळख आणि जगाची ओळख, देवाची ओळख आणि स्वतःची ओळख. म्हणून संत तृप्तीची निज तृप्ती आहे. तेही तृप्त राहतात आणि पुढच्यालाही तृप्त करतात. ते हे संत, समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, ते हे संत. आणि मग भक्तीची फलश्रुती काय आहे? तर माऊलींनी सांगितलं, भुक्ती मुक्ती घरी त्यांच्या. मुक्तीसाठी त्यांना कुठे वस्त्र बदलावं लागत नाही बरं का, आणि स्थान सोडावं लागत नाही. सोडावं लागतो तो अहंकार, बदलावं लागतं ते चरित्र. कारण औषध खातोय पण पथ्य पाळत नाही, बस तो रोगीच राहतो. साधकांचं बी असंच आहे, समर्थ म्हणतात. आणि स्वामींचं बी तेच मत. एका बाजूला साधन करता, पण हा मायामय, स्वप्नवत, नाशिवंत, क्षणभंगूर संसार, त्याची अपेक्षा कधी तुमच्या अंतःकरणातून कमी होत नसते. म्हणून रिद्धिसिद्धीची महिमा ऐकून जो संत चरणावर जातो त्याची एक फार मोठी कठोर परीक्षा असते. आणि मग संतांना त्याच्या स्वभावाची ओळख झाल्यानंतर यथाशक्ती ते स्वतःपासून आणि उच्च साधकांच्यापासून त्याला दूरच ठेवतात. का? तर हा स्वतःचा घात करेल आणि स्वतःबरोबर आपण 4 चौघांचा घात करून जोडीला पाप घेऊन देईल. म्हणून बंधूंनो, संतांचं लाडकं व्हायचं असेल तर 2च मार्ग आहेत. उदारांतःकरणाने त्यांना शरण जाणं आणि अपेक्षारहित सेवा करणं. कारण सेवेचं भाग्यच खऱ्या अर्थानं मुक्तीचा मार्ग आहे. सेवेचं भाग्यच मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणतात, भाग्य उदय आले. त्याला काय उणे झाले? काय कमी पडतं त्याला? कारण गरजा नाहीत म्हणून कमी पडत नाही. नाही का? आपण आता एवढे दिवस भिक्षा घेतोय, तर आपण खाऊन आणखी 2 आली तरी भागतात, 3 आली तरी भागतात, 4 आली तरी भागतात. मग ह्यांचा वैश्वानर कोण थंड करतो, कोण तृप्त करतो? राम. भक्तीची ही फलश्रुती आहे. कुठली? तर स्वामींना म्हणायचंय की परमात्म स्वरूपाची जी प्राप्ती आहे ती यांच्या कृपेनं, यांच्या आश्रयानं, यांच्या प्रेमानं सहज पूर्ण होते. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, घटाखालचा दिवा जसा केव्हा विजला हे माहीत नसतं. घटाखालचा दिवा केव्हा विजला हे कोणालाही माहीत नसतं. तसं आपल्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झालेला संत, साधक, सिद्ध केव्हा हा देह टाकून देतो कुणाला कळू देत नाही. राम. म्हणून संतांचं हे स्वरूप खऱ्या अर्थानं ज्याला कळलं तो आनंदित आणि गदगद असतो. का? तर संत मोक्षाचे वाटेकरी आहेत. समजलं? वाटेकरी. हा, संत मोक्षाचे वाटेकरी आहेत. म्हणून सर्वांना त्यांच्या ठिकाणी एक आदरच असतो, प्रेम असतं, आपुलकी असते. परंतु संसारापेक्षेनं देहदुःख दूर करण्यासाठी, संसार दुःख दूर करण्यासाठी जी लोक त्यांच्यापाशी अशी गर्दी करतात, हळूहळू ती दोन्ही प्रकारची लोक प्राप्ती झाली तरी दुरावतात आणि नाही प्राप्ती झाली तरी दुरावतात.
हे वैशिष्ट्य आहे. तुकाराम म्हणते, ऐस्या लाभा चुकला, तुका म्हणे वाया गेला. बंधूंनो, असा हा संतांचा सहवास स्वामींच्या लेखी असं की त्यांना असं वाटतं हा सर्वांना घडावा. संतांची मांदियाळी जसं माऊली म्हटले तसा हा संतांचा सहवास थोडाफार का होईना सर्वाला घडावा. आणि आम्ही सर्व सुद्धा या संत सहवासानं किंवा त्यांच्या कृपेनं, सेवाभावानं, त्यांच्या उपदेशाच्या यथेष्टपणानं जसे जीवनमुक्तीचा आनंद घेतात, अनुभवतात, किंवा ते जसे अंतिम विदेहमुक्तीत जातात, बस आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून याच सुखाचे वाटेकरी होऊ ज्या सुखाचे वाटेकरी संत आहेत. म्हणजे जिथे संत तिथे भगवंत, हे नाथांचं वचन आहे. करोडो आईंचं जे हृदय असतं की ते संतांचं हृदय असतं, खऱ्या अर्थानं त्याहीपेक्षा अधिक. म्हणून तुम्ही त्यांच्याशी कशीही वागणूक करा, कशीही, पण गंगेला स्पर्श केला तरी, पोटात घेतलं तरी, स्नान केलं तरी फळ एकच. काय फळ एकच, मोक्ष. किंवा अग्नीला जसं तुम्ही स्पर्श केला, तो श्रीमंताचा असो, गरीबाचा असो, सज्जनांचा असो, दुर्जनांचा असो, गणिकेचा असो, पतिव्रतेचा असो, फळ एकच, दाह. त्याप्रमाणे जो संतांच्या चरणी गेला त्याला फळ एकच, मोक्षाच्याच वाटेनं तो आपल्या जीवनयात्रेचा अंत करतो. आणि पुन्हा या मृत्यूलोकामध्ये फक्त भगवत सेवार्थ आला तरच येतो, भगवत इच्छेनं आला तरच येतो. स्वइच्छेनं मृत्यूलोकात पुन्हा कधी यायची इच्छा करत नाही. उदाहरण सांगतो आपल्याला. महामुनी वशिष्ठाने प्रभू रामचंद्राला म्हणजेच नारायणाला हृदयस्थ विनंती केली, प्रभू या मृत्यूलोकात माझं तुमचा संग घडावा हे सर्वांनाच वाटतं, पण मला तुम्ही अवतार घेत असताना या मृत्यूलोकामध्ये मला न येण्याची इच्छा अशी आहे की चुकून तर माझी देहबुद्धी जागी झाली आणि हा संसार सत्य वाटू लागला आणि हा देह सत्य वाटू लागला, हाच मी वशिष्ठ आहे असं जर वाटलं तर मला पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागेल. म्हणून प्रभू क्षमा करा. तुम्ही इतर कुठल्या ऋषीमुनींना या आग्रहाला बळी पाडू शकता, पण मला नको. इथे नारदाने सांगितलं, शिवजीने सांगितलं, सर्वांनी विनंती केली वशिष्ठांना, पण वशिष्ठ नकार देत होते. शेवटी भगवंतांनी एक मार्ग सुचवला नारदांच्या मुखातून. म्हटले एक मार्ग आहे, तुम्ही गुरु व्हा आणि भगवंताला शिष्य करा. म्हणजे या निमित्तानं जगाला संत संघ कळेल आणि संत संघाच्या महिमेनं ही वाटचाल कायम चालू राहील. बंधूंनो, भगवंताला आपल्याला पार करण्यासाठी काय काय लीला कराव्या लागतात आणि संतांना काय काय सोसावं लागतं हे तुम्ही आम्ही संत झाल्यावरच कळतं, तोपर्यंत नाही. दुसऱ्याच्या मोक्षाच्या हिताचा वाटेकरी हो, नरकाचा वाटेकरी होऊ नको. का तर जिथं संत जातात त्या नरकाला बी स्वर्ग करतात. हा संसार खऱ्या अर्थानं नरकच आहे. पण तिथं सुद्धा समर्थ म्हणतात, संतांच्या संगतीने मी आनंदवन भुवनी अशा डोळ्यानं पाहिली. हे साक्षात संसार नव्हे तर संतांची ही मोक्षस्थली आहे. भगवंताचं हे विश्रांती स्थान आहे. इथे अवतार घेऊन भगवंत विश्रांतीला येते आणि आपल्या सख्या सवंगड्यांना या मृत्यूलोकात मोक्षाचा आनंद देऊन संत संघाचा, सत्यसंघाचा, भगवत भजनाचा, ध्यानाचा, स्मृतीचा आनंद देऊन, सेवेचा आनंद देऊन आपल्याबरोबर सशरीर घेऊन जातील. राम पुन्हा एकदा सांगतो, तुम्हा आमच्यासाठी स्वामींचं मत असं आहे की असा संतांचा सहवास तुम्हा सर्वांना घडावा आणि आम्ही सर्वही संत सहवासाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या सेवेने
त्यांच्या उपदेशाच्या यथाष्टपणाने जसं ते जीवनमुक्तीचा आनंद भोगतेत, तुम्ही आम्ही सगळे जीवनमुक्तीचे अधिकारी होऊ शकतो आहोत. बस स्वामींचं मत एवढंच आहे. उचललेलं पाऊल श्रद्धेनं पुढे टाका, विचारानं नको. श्रद्धेनं पुढे टाका. तात श्रद्धा श्रद्धेनं पुढे टाका आणि विश्वासात अंतरी हे दृढ करा की तुमचं कोणीतरी वाट पाहतंय. जे खरं तुमचं आहे, ममता रहित आहे, अहंता रहित आहे, ते तुमची कोणीतरी वाट पाहतंय. बाकी सगळी जी आहेत ना ती ही कर्मप्रधान आहेत. कारण इथलं देणं घेणं संपलं की नाती संपली. पण संतांचं नातं चिरायू आहे, चिरंजीव आहे. जेव्हा जेव्हा या मृत्यूलोकात आपल्याला आपलं प्रारब्ध पूर्ण करण्यासाठी यावं लागतं, त्यावेळी संतांच्या आश्रयाशिवाय कुणाची पूर्णाहुती झालेली नाही, होत नाही आणि होणार नाही. म्हणून तेच संत पुन्हा भगवत कृपेनं आपल्यासाठी आपल्या वाट्याला येतात. आपलं तुमचं आमचं भाग्य आहे की अशा प्रातस्मरणीय पूज्यश्रींच्या चरणी आपण जे आयुष्य वेचले त्याचं फळ मोक्षीच्या रूपात, मुक्तीच्या रूपात, आनंदाच्या रूपात, सेवेच्या रूपात पुढे असं नक्की प्राप्त होणार आहे. बस स्वामींच्या लेखी उचललेलं पाऊल विचारानं पुढे टाकू नका, श्रद्धेनं टाका. का? श्रद्धा पारदर्शी असते. श्रद्धा ही पारदर्शी असते, ती पलीकडचं दाखवते. आणि आस्थाही येते आणि जाते. ते गुणावर अवलंबून असते, प्रसंगावर अवलंबून असते, प्रसंगावर अवलंबून असते आणि तुमच्या आहारावर, संगावर अवलंबून असते आस्था. म्हणून बंधूंनो, विश्वास धरा. जो संत चरणावर गेला तो पूर्णच झाला. मग इथे काय हवं? तर इथे श्रद्धा विश्वासाबरोबर शरणागती हवी. तुम्ही कराल आणि तुम्ही म्हणाल ते योग्य. म्हणून संतांचं एकच वचन आहे, संत चरणावर शरणागत झालेल्याचा एकच अनुभव असतो, जे होईल ती गुरूंची कृपा. जे होईल ती गुरूंची कृपा, जे घडेल ती गुरूंची कृपा. मनासारखं घडलं तर गुरूंची कृपा, आणि मनाविरुद्ध घडलं तर गुरूंची इच्छा. या स्वामींच्या वचनासह पूर्णाहुतीच्या पूर्वी तुम्हा सर्वांच्या हृदयात बसलेल्या संत हृदयावर पुन्हा स्वानंदाचा रामराम आणि संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि वंदनो, ज्यानं हा अनुभव घेतलाय बस ही भाषा त्यालाच कळते, इतरांच्या कानावर न जाते. आणि अनुभव घेतला त्याच्या हृदयात निवास करते. म्हणून ज्या हृदयात भगवंताचा निवास आहे त्या हृदयातच तुमचा एक अनुभव निवास करतो. त्यावेळेस तुम्ही सुद्धा संत पदालाच प्राप्त होता. हे विश्वास धरा. राम राम राम. ओम.